Hanoi. फायनली आयुष्यात पहिल्यांदा आलो बाबा भारताच्या बाहेर. त्यांच्या भाषेत काय बडबडत होते घंटा कळत नव्हतं. Dear passengers, welcome to Dubai International Airport, Hanoi. आपल्याकडे प्लेन मध्ये व्हिडिओ करताना एअर हॉस्टेस लगेच तोंडावरती हात धरतात, नो व्हिडिओ प्लीज. आणि इकडं कुठं जायचं कसं जायचं काहीच कळत नव्हतं. सगळे जात होते त्यांच्या मागं मागं जात होतो. तर आता आम्ही आमच्या बॅगा घ्यायला आलोय. बॅगा म्हणजे एकच बॅग आहे. आइए आपका इंतजार. सगळेजण होते आमच्या फ्लाईटमध्ये हँडसम्स. So this is Hanoi Airport. आम्ही पोहोचलोय आता हनोई स्टेशनला. स्टेशन हनोई स्टेशन. हॅलो, हाऊ आर यू? Namaste. या नमस्ते. आपलं इथं इनोवा असते मला माहित होतं. इथं पण आहे इनो. मस्त. वाव, छान आहे. इनोवा इनोवा सगळे टुरिस्ट मला वाटतं इनोवा चालवतात. Today to have you to visit Hanoi. Yeah. And after. तर भाऊनी ब्रीफ दिलेला आहे आता. संध्याकाळ अंडरस्टँड करायला की कसं काय. मला तर त्यांचं आणि आपलं प्रोनाउन्सिएशन मध्ये जरा फरक पडतो. 5:30 पर्यंत पूर्ण दिवस आहे आमच्याकडे. जरा झोप काढेन. फ्लाईट मध्ये झोपच झाली नाही. ह्या कॅब साठी मॅडम खूप जास्त एक्साइटेड होती. तिला वाटलं होतं इथल्या ट्रेडिशनल कॅब्स असतील, पण नाही, हे नॉर्मल कॅब्स आहे आपल्या. वेलकम कॅब्स. आणि एक मॅप दिलाय त्यांनी आम्हाला. तर बघूया हा मॅप कसा अंडरस्टँड करायचा. फर्स्ट टाइम मी लेफ्ट हँडेड कार बघितली आहे. वेदर पण एकदम क्लाउडी आहे. थंडी आहे जराशी. You can see in on Map. Yeah. And you can choose some destination. Bridge. वाव, हा व्हिडिओ मध्ये ब्रिज खूप छोटा दिसतोय पण ऍक्च्युली खूप मोठा आहे. Yeah. It's in last Wow. bridge. इट्स सो ह्यूज. हा, Yeah. If you have time, you can visit Long Biên Bridge. ओके. Long Biên. वाव. Yeah. त्या गाईडला आमचं आणि आम्हाला त्या गाईडचं घंटा कळत नव्हतं. आम्ही काही पण बोललं तर नुसतं ह्या एवढंच करायचं. तर आमची जी गाईड आहे सध्यासाठी आजच ते असणार आहे. आणि एकदम तरुण मुलगा आहे तो. तर त्याची इंग्लिश थोडीशी कच्ची पक्की जशी आपली सगळ्यांची असते तशी. तो जे बोलतोय ना ते समजायला खूप मजा येते ॲक्च्युली. आपण जसं नाही का वाक्य बनवतो विचार करून तसं. तर त्यांनी काही ना इथले लोकल फूड सांगितलेले आहे. त्याचे नाव पण खूप विचित्र आहे, बुचा आणि फा. सो बघू आता आणखी काय अतरंगी नावं कळतात. आणि आम्ही ट्राय करू इथलं लोकल फूड खायचं. बघू काय एक्सपिरियन्स येतो. पुण्यामध्ये फिरल्यासारखंच वाटत आहे मला तर. मस्त, फक्त लाल 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 सगळीकडे लाल झेंडे, लाल हे. पण रोड चांगले. हा, रोड चांगले. ओके. इथं बाईक कल्चर खूप बघायला भेटतंय. सेम बाईक्स आहे ऑलमोस्ट सगळ्यांकडं. आणि खूप मोठा क्राऊड आहे जो बाईकवर ट्रॅव्हल करतो. लँग्वेज प्रॉब्लेम. त्यांना आमचं कळत नाहीये, आम्हाला त्यांचं कळत नाहीये. गुगल ट्रान्सलेटर इंग्लिश मध्ये लिहायचं, त्यांना त्यांच्या भाषेत दाखवायचं. ते त्यांच्या भाषेत देतात, ते आम्हाला इंग्लिश मध्ये दाखवतात. फायनली पोहोचलो. हे हॉटेल आहे आमचं. गुड मॉर्निंग. बेबीलोन ग्रँड हॉटेल. या, वेलकम. सो आलोय आम्ही आमच्या हॉटेलमध्ये. हा आहे आमचा रूम 1110. तर आम्ही आलेलो आहे रूममध्ये. तर आता या रूममध्ये काय काय दिलं मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याकडे कॉफीज आहेत रेडीवाल्या. व्हिएतनामी कॉफी खूप फेमस आहे म्हणे. व्हिएतनामी कॉफी ही अल्फा मिक्स. आणि ग्रीन टी आहे. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर आपल्याकडे हे रेडीवाले हे नूडल्स आहेत, जे याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि खायचं. फ्रीज आहे, फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्स आहेत. लॉकर दिलेलं आहे, जर गोल्ड वगैरे सोनं बिनं पैसे असतील तर ठेवायचे यात. किंवा हे घरात बाथरूमचे चप्पल्स दिलेत, घरात घालायचे चप्पल्स मला, संदीपला. त्याच्यानंतर बाथरूममध्ये आपल्याकडे आहे, याच्यामध्ये खूप काय काय आहे. ब्रश आहे, एअरबड्स आहे, कॅप आहे, शॉवर कॅप आहे, त्याच्यानंतर रेझर आहे, खूप काय काय. ब्रश आहे, नाव काय त्याचं, हे बघा, बंचाय. आणि टूथपेस्ट किती मोठी आहे बापरे. माझी करंगळीपेक्षा पण छोटी. कोलगेट आहे इकडचं. खूप कंटाळा आलाय रात्री. ट्रेकमध्ये अजिबात झोप झालेली नाही आहे. सो आता मी आंघोळ केली, खाली जाणार आहे, ब्रेकफास्ट करणार आणि वरती येऊन परत झोपणार. तर आपल्याकडे आहे काय आहे, ओ वेगळ्या टाईपचे नूडल्स. ओके, हे चिकन आहे वाटतं. चिकन असायला पाहिजे, ब्रोकोली. व्हेजिटेबल. तर एवढे पदार्थ आहे. आणि हर्षा काय काय खाणार आहे बघा आता. जे मला माहिती आहे ते मी खाणार. हे बघा, इथं खायला प्यायला खूप काही आहे. ज्युसेस आहे, केलॉग्स आहे, हे काय आहे, हे बघा बनाना, हे मीठ आहे वाटतं मला. आणि फ्रूट्स खूप आहे इथं, फ्रूट्स. आणि हे बघा भरपूर काही आहे. हे टोमॅटो आहे, छोटे छोटे टोमॅटो. ब्रेड मॅडम मैत्री आहे का काय ते. ओके. दीपने चिकन सूप घेतलंय आणि ह्या सगळ्या भाज्या घेतल्यात. खातो का बघू आता. नॉर्मलमध्ये फक्त पोर्क होतं, जे नाही खायचं. कोणत्याच अँगलने वाटत नाही आपण इंडियाच्या बाहेर आहे, कारण सगळे इंडियन फेसेस येतात. मोस्टली सगळे हिंदीमध्येच बोलत आहेत. 2-3 जणांसोबत बोलणं पण झालं आमचं. काय या बघा, ह्या मावशी मस्त गरम गरम आम्हाला बनवून देत आहे, म्हणजे ऑमलेट किंवा चिकन सूप. मी इथलं चिकन सूपच खाल्लं, कारण की बाकी नॉनव्हेजमध्ये पोर्क आणि बीफ होतं. तर चिकन सूप ॲक्च्युली छान होतं इथला. तर आता मी इन्स्टंट कॉफी बनवते यांची. बघूया ही कुठली अल्फा मिक्स कॉफी आहे, व्हिएतनाम कॉफी, कशी लागते. आफ्टर यू. ठीक आहे, जरा दूध पावडर पाहिजे होती, काळा दिसतंय. आपण कसं दुधात चहा. तर आज फर्स्ट डे आहे व्हिएतनाममध्ये आणि माझा लुक असणार आहे हा. तर डे 1 इन हनोई. चाललोय आम्ही दोघं ट्रेडिशनल लुकमध्ये. या दरवाजाचं मला कळत नाही कसं उघडायचं नक्की. हा बघितलं, 1 2 3 4 5, त्यानंतर 6 7 8 9 10 11. आम्हाला वाटलं तर हे जी आहे, पण हे 1 ला क्लिक करायचं. 1 ला क्लिक करायचं म्हणजे तुम्ही ग्राउंड फ्लोअरला जाता. हा हा हा, वा वा. वातावरण किती मस्त झालं. हो हो, थोडं गरम आहे वातावरण, पण मस्त ढगाळ एकदम भारी वाटतं. कॉम्प्लिमेंट हा. तर आम्ही फुल सेट आहोत आता टूरसाठी. मस्त झोप झालेली आहे, कॉफी पिऊन झाली, सडकी कॉफी. मॅडमने आवरलं एकदम छान छान, कॉम्प्लिमेंट्स पण भेटले. वाव मॅडम, लुकिंग सो गुड. ब्युटिफुल आउटफिट. क्या. तर हे आहे आमचं हॉटेल. आता जस्ट त्याच्या बाहेर येऊन उभे राहिलो आम्ही. आमचा गाईड येणार आहे आता. त्या मावशी बघा कशा बघताय. हे मॅडमला थांबा झूम करू का मी. हे बघा फनी केस वगैरे घेऊन ते काय देतात, केसांवर फुगे देणारे बघा. हे यांच्याकडं चमचे, ग्लास सगळं काही भेटतं. इथं प्रत्येक माणूस इतका देखणं आहे, इतकं म्हणजे माणसं पण छान आहे बघायला, मुली पण छान आहे, बायका पण छान आहे. सगळ्या स्किन त्यांच्या इतक्या छान आहे, लिटरली असं वाटतं. कार्ट आहे बघा.
लिटरली असं वाटतं की एखादी कोरियन सिरीज बघतो ना आपण, त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स किती देखणे असतात, ते सगळे कॅरेक्टर आजूबाजूला असं वाटतं सगळे एक से बढ़कर एक देखणे. हॅलो. I don't have You're on time. time. Sorry? To, I don't have enough time to fix Instagram for you. Okay. So Do you watch Indian movies? yeah. It's a movie about Buddha. About Buddha. Buddhism. बुद्धिझम. ओके ओके ओके. हा ओके. बस स्टॉप मस्त आहे इथले बघा, केवढे मोठे मोठे मस्त एकदम, आणि प्रॉपर मॅनेज केलंय. हे व्हिएतनामच्या गल्ल्यांमध्ये आम्ही फिरत आहे रोड्सवरती. इकडे सगळीकडे स्पा, नेल आर्ट आणि ह्या अशा त्यांच्या टोप्या आहेत. इकडे भाज्या कुठल्या कुठल्या मिळतात बघू आपण. लेटूस वगैरे आहे इकडे सगळं असला. इकडं स्पा, बॉडी मसाज, नेल सगळीकडे हेच. आपल्या इथल्या लोकांना हे अशा गाड्या चालवताना लाज वाटते. इथे बघा. We right now. Yeah. We go. तर हे आहे एक कॉफी You can see it's narrow in. या बोळीमध्ये. एक कॉफी. ही आहे एक कॉफी प्यायला आलो आम्ही आता. एक कॉफी बघू कसा टेस्ट लागतोय ह्याचा. चेअर स्टूल्स वगैरे किती छान आहे, छोटे छोटे, आणि ऍक्च्युली जागा खूप छान आहे. Okay. Yeah. You can choose another. एक 40,000 कॉफी. 40,000 कॉफी. 40,000ची कॉफी मला नाही प्यायची बाबा. सो हॉट एग कॉफी आम्ही ऑर्डर करणार आहोत. आणि मी मला देणार नाही. का बरं, तुला नको? मला केकवाली नको. You can try coconut. कोकोनट कॉफी. Yeah. Coconut. अ नॉर्मल कॉफी. ही जागा ऍक्च्युली खूप जुनी आहे. रेस्टॉरंट एकदम आतमध्ये बांधलेलं आहे यांनी. मला ऍक्च्युली ह्या गोष्टी खूप आवडतात. असं इंटिरियर, सिम्प्लिसिटी बघा. Coconut ice coffee. Yeah. ही कोकोनट कॉफी, ही एग कॉफी, ही साहेबांसाठी बियर, यांच्यासाठी Beer with egg. बियर विथ एग. ओ तेव्हा अशा अतरंगी कॉफी होत्या इथं. त्यातली मी कोकोनट कॉफी ट्राय केली आणि खरंच खूप मस्त होती ती. आणि हे दोन शहाणे, एकाने अंड्याची कॉफी आणि एकाने अंड्याची बियर घेतली होती. No coffee here. नो कॉफी. कॉफी नाही येतात. Yeah. Mix beer with egg. घरी जाऊन खातात. Good. Yeah. भरपूर शॉप्स आहे इथं. भाजीपाला ऍक्च्युली खूप जास्त असा ताजा ताजा आहे इथं. हो मर्सिडीज ग्रीन कलर. इकडं एवढा भाजीपाला ते का तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच. इकडचे लोक नुसता पालापाचोळा खातात. मस्त वाटत होतं. वेगळ्या देशात एकदम महाराष्ट्रीयन लुक करून असं रस्त्यावरती रॅम्प वॉक केल्यासारखं सगळे माझ्याकडे बघत होते. ओपन शॉप्स आहे पण पूर्ज. ही छान गाडी आहे इथं. उसाचा रस, फणस फणस. इथं आता आम्ही आलोय मनी एक्सचेंज करायला. बघू
पण हे ट्रान्सपरंट आहे, ट्रान्सपरंट आहे करन्सी. तर सध्या आम्ही 200ची करन्सी कन्वर्ट करून घेतली आहे. $200. या ट्रेडिशनल क्लोथ, या इंडियन क्लोथ. हे सिटी टूरची बसेस आहे आणि या हनोईचा मेन पॉइंट आहे सर्कल. या बाजूला लेक्स आहे. बघा व्हिएतनाममध्ये मराठी लोक भेटले. आम्ही चाललोय लेकला रस्ता क्रॉस करून. आता मस्त ट्रॅफिक आहे इथं. आपल्याकडे कसं रस्ता क्रॉस करताना हात दाखवतात, इकडे टॉर्च लावायची मोबाईलमध्ये आणि असा मोबाईल वरती करायचा. Ngọc Sơn Temple. ओके. Yeah. And Tehuk. इतर रस्त्यावरती सुद्धा प्रत्येक जण बिझनेस करत असतो. मग तो कुठलाही असू दे, मसाज असू दे किंवा त्यांचं काही आर्ट दाखवायचं असू दे. How are you? Look. My job, I'm an artist. My job, I'm a sculptor. Oh my God. Let's go. Hey, किती छान आहे. This is on TV. How much? This is about 200,000, all the same price. I make it about 3 hours. हे तिकीट घेतले 50-50 हजाराचे, म्हणजे 1 लाखाचे 2. 1 लाखाचे 2. इथं प्रत्येक जण फिटनेस फ्रीक आहे. ते चालतात बघा कसे, म्हणजे चालत चालत पण एक्सरसाइज. ते मस्त मंदिर आहे यार. वाव. Yeah. शाळेला मावशी हर्षाचा फोटो काढते. तिचा लुक इतका आवडला त्यांना. ते काहीतरी वेगळंच झाड दिसतंय मला मंदिराच्या बाहेर. कसलं फळ आहे काही माहित नाही बाबा, पण खूप मोठे मोठे फळ आहे याला. क्या बात आहे यार. किती छान टेम्पल आहे. नो कॅमेरास. आतमध्ये कॅमेराज अलाउड नव्हते, म्हणून हा फक्त बाहेरूनच व्हिडिओ बनवला. या मावशींना हर्षाचे कपडे ऍक्च्युली खूप आवडले. त्यांनी आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि त्यांच्या ह्याच्यात पण काढले. हाऊ इज शी लुकिंग? नाईस. कसला व्ह्यू आहे यार. इथं ज्याला जे जे येतं ते विकतो. ओके, आय वॉन्ट टू मेक वन व्हिडिओ. कॅन नो, डोंट अंडरस्टँड. इथं लोक रस्त्यावरतीच एक्सरसाइज करतात, लाईक झुंबा. त्यांचा वेगळा टाईपचा हा डान्स होता. ते लोक असेच डान्स करत होते. मी पण जॉईन केले त्यांना. रस्त्यावरती एक तरी माणूस जाड दिसतोय का बघा. इकडं 30-40ची लोक सुद्धा 18, 20, 19 वर्षासारखी दिसतात. फोटो काढूया आपण. वैतागली बाबा कपड्यांमध्ये. तर आमचं बऱ्यापैकी शूट झालेलं आहे याच्यामध्ये. आता मी बॅक टू माझ्या नॉर्मल वेअरमध्ये येणार आहे. आणि ॲक्च्युली हे खूप छान दिसतंय दोघांनी.
हनोईची नाईट लाईफ ॲक्च्युली खूप छान आहे. पूर्ण कलरफुल लाईट्स वगैरे आहे आणि सगळीकडे टुरिस्ट आहे. हा मेन सर्कल आहे जिथं सगळे टुरिस्ट जमतात. तिथे सगळं खाणं पिणं वगैरे सगळे काय अवेलेबल आहे. आणि ज्या पॉईंटला मी उभा आहे इथं आता, हा लेक आहे माझ्या मागं, तिथे टेम्पल आहे, त्याचं दर्शन आम्ही करून आलो. आणि इथं ऑलमोस्ट सगळे इंडियन्सच आहे. म्हणजे व्हिएतनाममध्ये सगळे जसे इंडियन्स असं म्हटलं तरी चालेल. मॅडमचा लुक चेंज. इथले स्टूल्स किती छोटे छोटे असतात. वाव यार, इथलं मार्केट रात्रीचे 7 वाजले आहे आणि आता दुकानं बंद होत आहे. म्हणजे किती लवकर झोपत असतील लोक माहित नाही. ही आहे बियर स्ट्रीट. इथं फक्त बियर भेटतात मला वाटतं. सगळे लोक निवांत बसून इथे बियर पित आहे. ह्या गल्लीचं नावच बियर स्ट्रीट आहे. हो ड्रेसेस बघ. व्हिएतनाममध्ये भयानक अल्कोहोल कन्झम्पशन होतं. भयानक म्हणजे असं म्हणतात वर्ल्डचं 2nd लार्जेस्ट अल्कोहोल कन्झम्पशन कंट्री आहे व्हिएतनाम. आणि आम्ही आता आलो होतो बियर स्ट्रीटवरती. ही पूर्ण एवढ्या सगळ्या स्ट्रीट ह्या नुसत्या बियरसाठी फेमस होत्या. म्हणजे रस्त्यावरती लोक असे नुसतं बियर पीत बसले होते. खाली वर सगळीकडे. हॅलो. Whoa. Drink beer here. Yeah, okay. फायनली एक इंडियन रेस्टॉरंट आम्हाला भेटलंय, स्वाद किचन. बघूया मेन्यू कसा आहे आणि रेट कसा आहे इथं. दाखवल्या की 25,000ला रोटी 100. सो आमचं जेवण आलेलं आहे. काय ऑर्डर केलं मॅडम? लसूणी चिकन. ही लसूणी चिकन, बटर रोटी, लच्छा पराठा, चिकन 65 आणि पनीर. ओके, चिकन 65. सो हा स्वाद रेस्टॉरंट आहे. आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, इथल्या भरपूर रेस्टॉरंट्समध्ये एक रॉनेस, एक रफनेस आहे. इथलं फर्निचर पण बघा, एकदम सटल ओल्ड फर्निचर आहेत आणि जास्त पॉलिशिंग वगैरे कुठंच नाही आहे. बघा कर्टन्स बघा हे, आणि एकदम सिम्पल. सी इथे आपल्या इकडचे रेस्टॉरंट्स किती पॉलिश वगैरे असतात, एकदम झकपक दिसतात. पण एक रॉनेस आहे ते ॲक्च्युली खूप छान दिसतं याच्यामध्ये. इव्हन कलर्स, जागा छोटीशी आहे, एक बोळ आहे अशी, आणि याला एक प्रॉपर बनवलेलं आहे. फुल दाबून जेवण करून आम्ही आता आलोय हॉटेलमध्ये. इथं आमचं सिम आलं आहे, ते सिम कलेक्ट करून आता बघू आता पुढची काय प्लॅनिंग करायची. ट्रेन स्ट्रीटला जायचं का नाही जायचं बघूया. फ्रेश होऊन चेंज करून आम्ही परत चाललोय फिरायला. चलो. तर आता आम्ही रूमवर आलेलो, आम्ही सिम कार्ड घेतलं आणि आता आम्ही परत चाललोय फिरायला. कारण की नेट नव्हतं म्हणून आम्ही एकटं कसं फिरायचं, कसं काय कॅब बुक करायची, म्हणून सिम कार्ड घेतला. तर त्याचं नेट चालू झालं आणि आता आम्ही फिरायला चाललो. इकडे वाजले आहेत रात्रीचे 8:10 येईन आम्ही परत. वाव. तर ही आहे ट्रेन स्ट्रीट, जिथं आम्ही आता आलोय परत फिरायला. सगळीकडं लाईट अँड लाईट, असं वाटत नाही की रात्र झाली आहे. फुल ऑन एनर्जी आहे लोकांमध्ये. आणि टुकटुक गाडी याच्यामध्ये बसणार आहे आम्ही नक्की. सो ही आहे ट्रेन स्ट्रीट. इथं लोक बसले निवांत. हा ट्रॅक आहे, ॲक्च्युअल ट्रॅक आहे जिथं ट्रेन येते आणि ट्रेन आल्यावर लोक पळतात बाजूला. इथं निवांत लोक बसले ट्रेनची वाट बघत. हा ट्रॅक मस्त रेस्टॉरंट्स आहे लागूनच. आता ट्रेन कधी येईल त्याची वाट बघायची आपण. विचित्र लोक आम्हाला हुसकून दिलं लिटरली तिथून. म्हणजे जर तुम्ही जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये काही खाल्लं नसेल ना, तरी तो उभं पण नाही राहू शकत. तुम्ही आम्हाला हुसकून दिलं, आम्ही इथे उभं राहिलो ह्या इथं. यार हे आधी माहीत असतं तर ऍक्च्युली काहीतरी कॉफी वगैरे घेतली असती. पण ठीक आहे, आम्ही ट्रेन बघितली, ट्रेन मिस झाली, सगळ्यात चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी.
व्हिएतनाम म्हटलं की गुगलवरती पहिला येते ती ही ट्रेन स्ट्रीट, पण इथे जर तुम्ही काही घेतलं नाही तर तुम्हाला ते उभंही करू देत नाही. म्हणून आम्ही परत एकदा आलो. व्हिएतनाममध्ये येऊन तो ट्रेन स्ट्रीटचा फील घेतला नाही असं नको व्हायला, म्हणून आम्ही एक कॉफी आणि एक कोल्ड्रिंक ऑर्डर केलं. फक्त ट्रेन बघण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे. एक कोक ऑर्डर केली आम्ही. हे काय लिहिलं माहीत नाही. एक केन आहे आणि ही एक आहे मस्त कोल्ड कॉफी, आईस कॉफी, सॉरी. 400 रुपयाची कॉफी पिली फक्त हे बघायसाठी. फायनली जे स्वप्नात बघितलं होतं ते रिअलमध्ये एक्सपिरियन्स केलं. खरंच खूप छान होतं ते. इतक्या जवळून ती ट्रेन जाते, रस्त्यावरती लोक उभी असतात, ट्रेन आली की साईडला सगळं घेऊन जातात. मस्त वाटत होतं. फायनली त्याच्यासाठी मला यायचं होतं ते कॅन्सल झालं. एक कोक आणि एक कॉफी. पैसे वसूल झाले लिटरली. यांची नाईट लाईफ बघत बघत चालत आम्ही आमच्या हॉटेलवरती निघालो. फूड म्हणजे इकडं भयानक स्ट्रीट फूड. आपल्याकडं फक्त दिवाळी, गणपती, क्रिसमस अशा सणांनाच आपल्याला रस्त्यांवरती लाईट्स दिसते, पण इकडं 365 डेज पूर्ण शहर नुसतं चमचम 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 चम. तर आम्ही आता चालत हॉटेलवरती चाललेलो आहे. बघूया, जास्त जर थकलो तर ग्रॅब करेन, म्हणजे कॅब करेन, नाहीतर चालत जाईन. मस्त इथलं नाईट लाईफ कशी आहे हे बघतोय. सो फायनली डे 1 तरी खूप छान गेला. आत्ता आम्ही आलो आहे हॉटेलवरती. वाजलेत 10:30. आता जातो, थोडंसं फ्रेश होतो. डे 2ला भेटूया. बाय.